हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञाता आनंद गुरु तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो सेकंड चॅप्टर आहे इंडिया बिफोर द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज, म्हणजेच शिवाजी महाराजांच्या आधीचा भारत कसा होता हे आज आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आणि त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला सेकंड चॅप्टर आहे इंडिया बिफोर द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज, म्हणजेच शिवाजी महाराजांच्या आधीचा भारत हा कसा होता. सो लेट्स सी. We shall learn about the various ruling powers in India before the times of Shivaji Maharaj in this lesson. Various ruling powers existed in India during that period. म्हणजे या काळात भारतामध्ये विविध अशा राजसत्ता ज्या होत्या त्या अस्तित्वात होत्या. आणि आजच्या या पाठात आपण शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा जो काळ होता, भारतातील विविध राजसत्तांचा जो काळ होता त्याचा आज आपण या चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहोत. सो सुरुवातीलाच बघा, पाल इन द 8th century वॉज अ फेमस डेन्सिटी इन बेंगाल. पाल हे 8व्या शतकातील बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणं होतं. इन सेंट्रल इंडिया, आणि ते इन सेंट्रल इंडिया द गुर्जर प्रतिहार पॉवर स्प्रेड अप टू आंध्रा, कलिंगा, विदर्भ, वेस्ट काठेवाड, देन कनौज अँड गुजरात. आता गुर्जर प्रतिहार यांची सत्ता कुठे होती? मध्य भारतात कुठे? आंध्रमध्ये, कलिंगमध्ये, विदर्भमध्ये, त्याच्यानंतर पश्चिम काठेवाडमध्ये, नंतर कनौजमध्ये आणि गुजरातपर्यंत यांचा सत्तेचा विस्तार जो होता तो त्यावेळेस होता. देन अमंग द राजपूत डेन्सिटीज इन नॉर्थ इंडिया द गहेडवाल अँड द परमार डेन्सिटी वर द इम्पॉर्टंट वन्स. उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गाहडवाल घराणे आणि परमार घराणे ही सुद्धा घराणी महत्त्वाची होती त्यावेळेला. अमंग राजपूत पृथ्वीराज चौहान बिलॉंगिंग टू द चौहान डेन्सिटी वॉज अ valiant king. In the first war at Tarai, Prithviraj Chauhan had defeated Muhammad Ghuri, but Muhammad Ghuri defeated Prithviraj Chauhan in the second war at Tarai. आता त्यावेळेस राजपुतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा एक पराक्रमी राजा होता. तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने मोहम्मद घुरीचा पराभव केला होता, त्याला हरवलं होतं. पण दुसऱ्या युद्धात मोहम्मद घुरीने पृथ्वीराज चौहान यांना हरवलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय सांगितलंय. राजराज 1 and Rajendra 1 belonging to the Chola dynasty in Tamil Nadu were eminent ruler. आता त्यावेळेस राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे कसे होते? हे महत्त्वाचे राजे होते. ठीक आहे. The Cholas conquered the Maldive Island and Sri Lanka using their naval strength. King Vishnuvardhan belonging to the Hoysala dynasty in Karnataka had conquered the whole of Karnataka. तमिळनाडूतील चोळ घराणं होतं आणि त्या चोळ घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे महत्त्वाचे राजे होते. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे त्या चोळ घराण्याने आरमाराच्या जोरावर मालदीव बेट आणि श्रीलंका हे जिंकून घेतलं. कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन जे होते या राजाने संपूर्ण कर्नाटक जो आहे तो जिंकून घेतला होता त्यावेळेला. देन ड्युरिंग द रिजन ऑफ Govind III of the Rashtrakut dynasty in Maharashtra, the Rashtrakut power spread from Kannauj up to Rameshwar. Later, Krishna III conquered the region up to Allahabad. आता महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद थर्ड म्हणजे गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीला राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून ते रामेश्वरपर्यंत त्यावेळेस पसरली होती. आणि पुढे कृष्णा 3 म्हणजेच कृष्णा 3 त्यांनी अलाहाबादपर्यंतचा जो प्रदेश होता तो जिंकून घेतला होता. देन 3 डेन्सिटीज ऑफ द साहिलारास एमर्ज इन वेस्टर्न महाराष्ट्र. ओके, म्हणजे
शिलाहाराची 3 घराणी जी होती ती पश्चिम महाराष्ट्रात त्यावेळेस उदयाला आली. One dynasty ruled over Thane and Raigad in North Konkan, the second in South Konkan, while the third dynasty ruled over some parts of the present-day Kolhapur, Satara, Sangli and Belgaum district. आता त्यावेळेला पहिलं जे घराणं होतं, शिलाहारांची किती घराणं होती तर 3 घराणं होती जी पश्चिम महाराष्ट्रात उदयाला आली. आणि त्यातील पहिलं जे घराणं होतं ते उत्तर कोकण, ठाणे आणि रायगड. ठीक आहे. आणि दुसरं जे घराणं होतं ते दक्षिण कोकणात, तर तिसरं घराणं हे कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव या जिल्ह्यांवर, या जिल्ह्यांच्या काही भागांवर ते राज्य करत होते. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय सांगितलंय. The last prosperous power before the period of शिवाजी महाराज was that of the Yadavas. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधीचा जो काळ होता, तर आधीच्या काळातली शेवटची जी राजवट होती, वैभवशाली राजवट जी होती ती महाराष्ट्रातील यादवांची राजवट होती. The capital of Bilham V of the Yadav dynasty was at Devgiri near Aurangabad. He extended his rule beyond the river Krishna. आणि यादव घराण्यातील भिल्लम 5 ओके याची राजधानी जी होती ती औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती. आणि त्यांनी कृष्णा नदीच्या पलीकडे त्या सत्तेचा विस्तार केला होता. त्याच्यानंतर द यादव पिरियड इज कन्सिडर्ड टू बी द गोल्डन पिरियड ऑफ मराठी लँग्वेज अँड लिटरेचर. इट वॉज इन दिस पिरियड दॅट द महानुभव पंथ अँड द वारकरी मूवमेंट एमर्ज. आणि जो यादवांचा तो काळ होता हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्ण काळ मानावा लागतो. कारण याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी यांचा जे संप्रदाय आहे ते त्यावेळेस उदयाला आलं. देन इन्व्हेन्शन्स फ्रॉम द नॉर्थ वेस्ट. आता वायव्येकडील कशा प्रकारे त्यांनी विस्तार जो आहे तो केलेला आहे आणि जी आक्रमणे त्यावेळेस झाली तर ती कशा प्रकारे होती. Local densities like the Yadav and Rashtrakoot rule in Maharashtra, but invaders from the northwest conquered the local density there and established their own rule. म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रकूट यादव अशा स्थानिक घराण्यांची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल असा बसवला होता. In the meanwhile, the Arab power had emerged in the Middle East. Arab rulers turned toward India to expand their empire. The Arab general Muhammad bin Qasim attacked the Sindh province in the 8th century. Notwithstanding the resistance of King Dahir, he conquered the province of Sindh. Due to this campaign, the Arabs came into political contact with India for the first time, and in the period that followed, Turks, Afghans, and Mughals from Central Asia came to India and established their power here. आता त्याच दरम्यान मध्यपूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला होता आणि साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरबचे जे सत्ताधीश होते म्हणजे ज्यांच्याकडे सत्ता होती ते भारताकडे वळले. आणि 8व्या शतकात मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. येथील दाहिर जो राजा होता त्याचा प्रतिकार करून मोडून काढून त्याने सिंध प्रांत जे होतं ते त्यावेळेस काबीज केलं, त्यावेळेस जिंकलं. आणि या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय असा संबंध पहिल्यांदाच आला होता. आणि यापुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण आणि मुघल हे जे लोक आहेत ते कुठे आले, ते भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. Then in the 11th century CE, the Turks began to invade India. Expanding their territories, they reached the northwestern frontier of India. Sultan Muhammad of Ghazni invaded India many times. He plundered the rich temples at Mathura, Vrindavan, Kanauj and Somnath and carried away enormous wealth with him.
आणि इसवी सन 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे जी आहेत ती होऊ लागली आणि ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहदीपर्यंत आले. गझनीचा सुलतान मोहम्मद याने भारतावर अनेक स्वारा केला. या स्वारात त्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे जी आहेत ती लुटली आणि तेथील प्रचंड अशी संपत्ती जी आहे ती आपल्याबरोबर नेली होती. ओके. द वर्ल्ड फेमस एनरिच्ड लायब्ररी ऑफ द नालंदा युनिव्हर्सिटी वॉज बर्न डाऊन बाय बख्तियार खलजी. आणि बख्तियार खलजी याने जी वर्ल्ड फेमस म्हणजे जगप्रसिद्ध जी युनिव्हर्सिटी होती नालंदा युनिव्हर्सिटी, समृद्ध ग्रंथालय जे मानलं जातं ते त्यावेळेस त्यांनी जाळून टाकलं होतं. ओके. त्याच्यानंतर बघा काय सांगितलंय, सुलतानते इन द नॉर्थ म्हणजे उत्तरेकडील सुलतानशाही. इन 1175 CE and 1178 CE, Sultan Muhammad Ghuri of Ghur from Afghanistan invaded India. He appointed Qutbuddin Aibak to look after the governance of the conquered territories in India. Later, after the death of Muhammad Ghuri in 1206 CE, Aibak began to rule the Indian territories under his rule independently. Aibak, who was initially a slave, became the ruler of Delhi. He died in 1210 CE. आता इसवी सन 1175 आणि 1178 मध्ये. ओके. अफगाणिस्तानातील घुर येथील सुलतान मोहम्मद घुरी याने भारतावर आक्रमण केले. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली आणि पुढे 1206 मध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार जो आहे तो स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला आणि इसवी सन 1210 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर डू यू नो आफ्टर कुतुबुद्दीन ऐबक इतुतमिश रजिया, बुलबान, अलाउद्दीन खलजी, मोहम्मद बिन तुगलक, फिरोज तुगलक, then Ibrahim Lodi and other sultans rule over India. आफ्टर म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकानंतर, ओके, आफ्टर कुतुबुद्दीन ऐबक रजिया, बलबन, अलाउद्दीन खलजी, नंतर मोहम्मद तुगलक, फिरोज तुगलक, इब्राहिम लोदी या सगळ्या सुलतानांनी भारतावर राज्य केले. इब्राहिम लोदी वॉज द लास्ट सुलतान. He made many enemies because of his peculiar temperament. Daulat Khan Lodi, governor of Punjab, invited Babur, the ruler of Kabul, to fight against Ibrahim Lodi. Babur defeated Ibrahim Lodi in the battle, and thus the sultanate came to an end. इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होता, कारण त्याचा स्वभाव दोष जो होता त्यामुळे त्याचे अनेक शत्रू जे आहेत ते निर्माण झाले होते. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश जी बाबर आहे याला इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारणा केली आणि या लढाईत बाबरने इब्राहिम लोदी यांचा पराभव केला आणि त्याचबरोबर सुलतानशाही जी होती तिचा शेवट त्यावेळेस झाला. द किंगडम ऑफ विजयनगर. आता विजयनगरचे राज्य बघा. ड्युरिंग द रिजन ऑफ सुलतान मोहम्मद बिन तुगलक ऑफ दिल्ली, there were many revolts in the south against the central power of Delhi. From this revolt arose the formidable Vijayanagar and Brahmani kingdoms. दिल्लीचा सुलतान जो होता मोहम्मद तुगलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले आणि त्यातून विजयनगर आणि बहमनी हे दोन राज्ये जी आहेत प्रबळ राज्ये ती उदयाला आली. द ब्रदर्स हरिहर अँड बुक्का फ्रॉम साऊथ इंडिया वर सरदार्स इन द सर्व्हिस ऑफ द दिल्ली सुलतानेट. टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ द
instability in the south during the region of Muhammad bin Tughlaq, they founded the kingdom of Vijayanagar in the south in 1336 CE. Hampi in today's Karnataka was the capital of this kingdom, and Harihar was the first king of Vijayanagar. हरिहर आणि बुक्क हे दक्षिण भारतातील दोन भाऊ होते. दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून ते होते. त्यांनी मोहम्मद तुघलकच्या त्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरता जी होती त्याचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य जे होते ते स्थापन केले. आणि आजच्या कर्नाटकातील हम्पी हे जे शहर आहे ते या राज्याची राजधानी त्यावेळेस होतं. हरिहर हा विजयनगरचा पहिला म्हणजे फर्स्ट किंग होता, पहिला राजा होता. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय सांगितलंय. Harihar was succeeded by his brother Bukka. Bukka brought the region up to Rameshwar under his control. हरिहरांच्या नंतर त्याचा भाऊ जो होता बुक्क तो सत्तेवर आला. बुक्क याने रामेश्वर पर्यंतचा प्रदेश जो होता तो स्वतः जिंकून घेतला होता. देन कृष्णदेवराय. आता पुढे बघा कृष्णदेवराय यांच्याबद्दल आपल्याला सांगितले. Krishnadevrai ascended the throne of Vijayanagar in 1509 CE. He conquered Vijayawada and Rajmahendri and annexed the region to his kingdom. He defeated the combined forces of the armies of the sultans who had united under the leadership of the Brahmani Sultan Muhammad Shah. During Krishnadevai's region, the kingdom of Vijayanagar extended from Cuttack in the east up to Goa in the west, and from the Raipur Doab in the north up to the Indian Ocean in the south, and he died in 1530 CE. कृष्णदेवराय यांनी 1609 मध्ये विजयनगरच्या गादीवर ते आले होते आणि त्यांनी विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जे होते ते त्यावेळेस जिंकून घेतले. बहमनी सुलतान महमूद शहा याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्य जो होता त्यांच्या संघाने त्या राज्याचा जो होता तो पराभव केला होता. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून ते पश्चिमेला गोव्यापर्यंत आणि उत्तरेला रायचूर दोआबापासून ते दक्षिणेला जे हिंदी महासागर आहे तिथपर्यंत ते पसरलं होतं. आणि त्यांनी सांगितले 1530 म्हणजे इसवी सन 1530 मध्ये यांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे. देन कृष्णदेवराय वॉज अ स्कॉलर. ही रोट आमुक्तमालैद्या. ओके, आमुक्तमालैद्या, अ तेलुगू कॉम्पिटंट ऑन पॉलिटी. कृष्णदेवराय हे कसे होते, स्कॉलर होते, विद्वान होते आणि त्यांनी तेलुगू भाषेत आमुक्तमालद्या हा राजनीती विषयक ग्रंथ जो आहे तो त्यावेळेस त्यांनी लिहिला होता. द हजार राम टेम्पल अँड विठ्ठल टेम्पल वर बिल्ड इन विजयनगर ड्युरिंग हिज रिजन. आणि त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये हजार राम मंदिर विठ्ठल मंदिराचे बांधकाम जे आहे ते झाले होते. द डिक्लाइन ऑफ द विजयनगर किंगडम बिगेन विथ द डेथ ऑफ कृष्णदेवराय. In 1565 CE at Talikot in present state of Karnataka, there was a battle between Adil Shahi, Nizam Shahi, Qutub Shahi, Barid Shahi on one side and Vijayanagar on the other side. Vijayanagar was defeated. Thereafter the dominance of Vijayanagar came to an end. म्हणजे कृष्णदेवराय यांच्यानंतर विजयनगरच्या राज्यास उतरतीचा काळ जो आहे तो आला होता आणि आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात इसवी सन 1565 मध्ये लढाई झाली आणि या लढाईत त्याचा पराभव झाला आणि त्यानंतर विजयनगरचे राज्य जे होते ते संपुष्टात आले होते. त्याच्यानंतर बघा आपल्याला सांगितलं द
बहमनी किंगडम म्हणजे बहमनी राज्य. While Muhammad bin Tughlaq was still reigning, some of his sardars in the Deccan rose in rebellion against him. मोहम्मद तुघलकाचे जे वर्चस्व होते ते झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले होते. त्याच्यानंतर द लीडर ऑफ दिस सरदार्स हसन गंगू ओके डिफीटेड द आर्मी ऑफ द सुलतान ऑफ दिल्ली. आणि या सरदारांचा जो लीडर होता, प्रमुख होता, हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला होता. अ न्यू किंगडम नोन ॲज द बहमनी किंगडम came into existence in 1347 CE. Hassan Gangu became the first sultan of the Bahmani kingdom. He made the city of Gulbarg in Karnataka his capital. इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य जे आहे ते अस्तित्वात आलं होतं आणि त्या राज्याचं नाव त्यांनी दिलं होतं बहमनी राज्य. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान होता आणि त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा हे या राज्याची राजधानी म्हणून त्याची स्थापना केली होती. देन मोहम्मद गवन ओके. आता मोहम्मद गावन याच्याबद्दल बघा काय सांगितलंय. मोहम्मद गावन वॉज द चीफ वजीर ऑफ द बहमनी किंगडम. हा कोण होता? हा बहमनी राज्याचा वजीर होता, प्रमुख वजीर होता. ही वॉज अ गुड ॲडमिनिस्ट्रेटर. त्याचसोबत तो एक उत्तम प्रशासक असा होता, ॲडमिनिस्ट्रेटर होता. ही स्ट्रेंथन द बहमनी किंगडम. ही स्टार्टेड प्लेइंग द सोल्जर्स देअर सॅलरीज इन कॅश इन्स्टेड ऑफ थ्रू लँड ग्रांट्स. आणि त्यांनी त्याच्या सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार जो आहे तो देण्यास सुरुवात केली. He brought discipline in the army. He introduced many reforms in the land revenue system. He opened a madrasa at Bidar for Arabic and Persian studies. त्यांनी सैन्यामध्ये शिस्त आणली, जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथील अरबी आणि फारसी विद्यांचा अभ्यासासाठी त्यांनी मदरसा स्थापन केले. After the death of Muhammad Gawan, factionism increased among the Bahmani Sardars. आणि मोहम्मद गावन नंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी जी आहे ती गटबाजी होण्यास सुरुवात झाली. The conflict with the Vijayanagar kingdom had an adverse effect on the Bahmani kingdom. The provincial governors began to act more independently. This led to the disintegration of the Bahmani kingdom into 5 small powers, that is Imad Shahi of Warhad, Bridashahi of Bidar, Adil Shahi of Bijapur, Jam Shahi of Ahmednagar and Qutub Shahi of Golkand. विविध प्रांतातील अधिकारी हे अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले त्यानंतर. आणि विजयनगर आणि बहमनी याच्यातील संघर्षाचा जो बहमनी राज्यावर खूप मोठा असा परिणाम झाला. बहमनी राज्याचे विघटन झाले. त्यातून वराळाची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची होती ती पूर्णपणे त्यावेळेस हरून गेली होती. त्याच्यानंतर मुघल सत्ता जी आहे ती बघा. In 1526 CE, the Sultanate of Delhi came to an end. Mughal power was established there. 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. येथे मुघल सत्तेची स्थापना जी आहे ती झाली होती. देन बाबर वॉज द फाउंडर ऑफ मुघल पॉवर. बाबर हा कोण होता? मुघल सत्तेचा संस्थापक होता. ही वॉज द किंग ऑफ फरघना इन सेंट्रल एशिया इन टुडेज Uzbekistan. He had heard the wealth in India, so he planned an invention of India.
आणि मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरघान राज्याचा तो राजा होता. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते आणि म्हणून त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली. द रिजनिंग सुलतान ऑफ दिल्ली ॲट दॅट टाइम वॉज इब्राहिम लोदी. दौलत खान लोदी वॉज द गव्हर्नर ऑफ पंजाब अंडर द सुलताने. The relationship between Ibrahim Lodi and Daulat Khan Lodi was strained. Daulat Khan Lodi invited Babur to march on India. Taking this opportunity, Babur invaded India to repel Babur's invasion. Ibrahim Lodi started with his army. There was a battle between Ibrahim Lodi and Babur on 21st April 1526 at Panipat. In this battle, Babur made use of an artillery effectively for the first time in India. He defeated Ibrahim Lodi's army. This is known as the first battle of Panipat. आणि दिल्लीमध्ये त्यावेळेस इब्राहिम लोदी सुलतान जो होता त्याचा तो राज्यकारभार पाहत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख असा अधिकारी होता. इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्या संबंधांमध्ये संघर्ष निर्माण झाला. त्यानंतर दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला इन्व्हाइट केलं, बाबरला आमंत्रण दिलं आणि ही संधी साधून बाबरने भारतावर आक्रमण केले. आणि बाबरच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरता इब्राहिम लोदी सैन्य घेऊन निघाला आणि 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्याची बाबरबरोबर लढाई झाली. या लढाईमध्ये बाबरने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभाव जो आहे तो तोफखानाचा जो उपयोग आहे तो प्रभावीपणे केला होता आणि त्याने इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव केला होता. आणि यालाच पानिपतची पहिली लढाई असं त्यावेळेस म्हटलेलं आहे. आफ्टर द बॅटल ऑफ पानिपत, राणा संघा ऑफ मेवड ब्रॉट ऑल राजपूत king together. There was a battle between Babur and Rana Sangha at Kanho. Babur's artillery and reserve force play a key role in this battle and Rana Sangha army was defeated. Babur died in 1530 CE. आणि या लढाईनंतर मेवाडच्या राणा संघाने राजपूत राजांना एकत्र आणले. बाबर आणि राणा संघा यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली होती आणि या लढाईत बाबरचा तोफखान जो होता तोफाखाना आणि त्याचे राखीव सैन्य हे सुद्धा त्यावेळेस यांनी सुद्धा प्रभावीपणे स्वतःची कामगिरी केली होती. राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला आणि इसवी सन 1530 मध्ये बाबरचा मृत्यू झाला होता. देन डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का बघा, आफ्टर बाबर हुमायून दॅट इज 1530 CE टू 1539 CE अँड फ्रॉम 1555 CE टू 1556 CE असेंडेड द थ्रोन. म्हणजे बाबर नंतर हुमायून इसवी सन 1530 ते 1539 आणि 1555 ते 1556 या काळात तो गादीवर आला. ही वॉज डिफीटेड बाय शेरशाह. शेरशाह established the Sur dynasty on the throne of Delhi. आणि हुमायूच्या कारकिर्दीत शेरशहाने त्याचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना केली. आफ्टर हुमायून, अकबर 1556 CE टू 1605 CE ascended the throne. आणि हुमायून नंतर अकबर जो होता तो गादीवर आला आणि त्याचा काळ किती होता तर 1556 ते 1605 या दरम्यान तो गादीवर आला. Then there was a battle between Akbar and Himmu at Panipat in 1556 CE. This is the second battle of Panipat. Akbar's ambition was to bring the whole of India under his one central authority. पानिपतची जी दुसरी लढाई होती ती अकबर आणि हेमू यांच्यात 1556 मध्ये झाली होती आणि संपूर्ण भारत आपल्या एकाच अंमलाखाली आणण्याची जी अकबराची महत्त्वाकांक्षा त्यावेळेस याच्या मागे होती. Then after Akbar, Jahangir 1605 CE to 1628 CE became the emperor. During
his region, his wife Noor Jahan played an active role in the administration. Jahangir was followed by Shah Jahan 1628 CE to 1658 CE as the emperor. The next emperor after Shah Jahan, Aurangzeb 1658 CE to 1707 CE, region for a very long time. After his death, the Mughal Empire became weak. आणि अकबरानंतर जहांगीर हा जो होता हा तिथला सम्राट झाला. 1605 ते 1628 हा जहांगीर याचा काळ होता. त्याच्या कारकिर्दीत त्याची पत्नी नूर जहाँ जी होती हिने प्रभावीपणे स्वतःची कामगिरी जी आहे ती बजावली होती. जहांगीरनंतर शहाजहान जे होते ते सत्तेवर आले आणि त्यांचा काळ होता 1628 ते 1658. शहाजहान नंतर औरंगजेब आला आणि औरंगजेब हा खूप जास्त काळ त्यावेळेस त्याच्याकडे सत्ता होती. 1658 ते 1707 हा जो काळ होता हा औरंगजेबचा होता आणि त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य जे आहे ते एकदमच वीक झालं, एकदमच मोडकळीस आलं. अकबर वॉज द मोस्ट पॉवरफुल किंग ऑफ द मुघल डेन्सिटी. अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार असा राजा होता. When he tried to bring India under his central authority, he had faced oppositions. Maharana Pratap, Chand Bibi, Rani Durgavati struggle against him. Their struggle is noteworthy. अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार असा राजा होता आणि अकबराने भारत स्वतःच्या एकाच अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना विरोध झाला होता. महाराणा प्रताप आणि चांद बीबी राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष हा नोटवर्दी आहे, म्हणजेच उल्लेखनीय आहे. त्याच्यानंतर महाराणा प्रताप. ओके. आफ्टर द डेथ ऑफ उदय सिंग, महाराणा प्रताप असेंडेड द थ्रोन ऑफ मेवाड. महाराणा प्रताप म्हणजेच उदयसिंगच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले. ही कंटिन्यूड द स्ट्रगल फॉर मेवाड्स एक्झिस्टन्स. आणि त्यांनी मेवाडच्या अस्तित्वासाठी संघर्ष जे आहे ते चालू ठेवलं होतं. टिल द व्हेरी एंड he struggled with Akbar to maintain his independence. He has become immortal in history due to his qualities of valor, courage, self-respect, sacrifice, etc. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष जे आहे ते शेवटपर्यंत चालू ठेवले. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वतंत्र टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केले. पराक्रम, धैर्य आणि स्वाभिमान आणि त्याग या गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले. त्याच्यानंतर चांद बेबी. द मुघल्स अटॅक अहमदनगर, द कॅपिटल ऑफ निजाम शहाज किंगडम इन 1595 CE. The Mughal army put the fort of Ahmednagar under siege. Chand Bibi, the capable daughter of Hussain Nizam Shah of Ahmednagar, bravely defeated the fort. At this time, there was an internal strife among the faction of the Sardars in Nizam Shahi's kingdom, and this resulted in the murder of Chand Bibi. Later, the Mughals captured the fort of Ahmednagar, but the Mughals could not bring the entire kingdom of निजामशाही under their control. इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशहाच्या राजधानीवर हल्ला केला होता. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला आणि अहमदनगरच्या हुसेन निजामशाह याची मुलगी चांद बीबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला जो आहे तो लढवला होता. यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली आणि या दुहीतूनच चांद बीबीस ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला आणि पण निजामशाहीचे संपूर्ण राज्य जे होतं ते मुघलांच्या ताब्यात आलं नाही. त्याच्यानंतर बघा राणी दुर्गावती. Gondwan can broadly be said to comprise the eastern part of Vidarbha, part of Madhya Pradesh to its north, the western part of today's Chhattisgarh, northern part of the Andhra Pradesh and western part of Odisha.
विदर्भाचा पूर्व भाग आणि त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिमचा भाग आणि आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिसाचा पश्चिम भाग हा स्थूल मानाने गोंडवनाचा विस्तार होता. त्याच्यानंतर दुर्गावती बॉर्न इन द डेन्सिटी चांदेल राजपूत बिकेम द क्वीन ऑफ गोंडावन व्हेन शी वॉज मॅरिड. चंदेल राजपूतच्या घराण्यात जन्माला आलेली दुर्गावती ही लग्नानंतर गोंडवनची राणी झाली. अँड शी वॉज अन एक्सलंट ॲडमिनिस्ट्रेटर. द स्ट्रगल ऑफ गोंडवन क्वीन दुर्गावती against the Mughal is important in the medieval history. After her husband's death, Durgavati laid down her life while fighting against Akbar, but she did not surrender. आणि मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवन ची राणी जी होती दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध लढा जो होता तो त्यावेळेस दिला होता. ती उत्तमरित्या राज्यकारभार जो होता त्यावेळेस तिने केला. आणि दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबर विरुद्ध लढताना स्वतःचे प्राण जे आहेत ते त्यावेळेस अर्पण केले होते, पण शरणागती त्यांनी पत्करली नाही. ओके. Akbar was well versed and vigilant ruler. His religious policy was liberal and tolerant. He gave equal treatment to people from all religions. He founded Din-il-Ilahi by incorporating noble principles from all religions, but never compelled anyone to adopt Din-il-Ilahi. अकबर हा एक सुजाण आणि जागरूक असा शासक होता. त्याचे धार्मिक धोरण उदार आणि सहिष्णू होते. तो सर्व धर्मातील प्रजेला सारखी वागणूक देत होता. सर्व धर्मातील उदात्त तत्वांचा समन्वय करून अकबरने दिन-ई-इलाही हा धर्म जो आहे तो स्थापन केला होता. मात्र त्याने दिन-ई-इलाही स्वीकारण्याची सक्ती ही कोणावरही केली नाही. त्याच्यानंतर Aurangzeb won the war of succession amongst other sons of Shah Jahan and became the emperor by detaining his father in 1658 CE. Dara Shikoh, the elder son of Shah Jahan, was famous for religious tolerance. He translated more than 50 Upanishads in Persian language when Aurangzeb became the emperor. At the time, the Mughal Empire extended from Kashmir in the north up to Ahmednagar in the south and from Kabul in the west up to Bengal in the east. To the Aurangzeb added Assam in the east and the regions of Adil Shahi of Bijapur in the south and Qutub Shahi of Golkond after he ended this kingdom. शहाजहान बादशाच्या पुत्रांमधील औरंगजेब हा सत्ता स्पर्धेत यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध करून 1658 मध्ये बादशाह झाला. शहाजहानचा थोरला मुलगा दारा शुको धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. त्याने 50हून अधिक असे संस्कृत उपनिषद जे होते ते पारसी भाषेत त्यांनी लिहिले होते. त्याचं अनुवादन केलं होतं. औरंगजेब बादशाह झाला त्यावेळेस मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीरपासून दक्षिणेला अहमदनगरपर्यंत आणि पश्चिमेला काबूलपासून पूर्व बंगालपर्यंत पसरलेले होते. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजापूर ची आदिलशाही आणि गोवळकोंड येथील कुतुबशाही ही नष्ट करून त्याचे स्वतःचे साम्राज्य जे होते ते त्यांचे प्रदेश जे होते ते या साम्राज्याला जोडले होते. त्याच्यानंतर कॉन्फ्लिक्ट विथ ॲडम म्हणजे अहोमशी संघर्ष. ओके. कॉन्फ्लिक्ट विथ अहम्स. In the 13th century CE, the people of the Shan community settled down in the valley of river Brahmaputra. They established their kingdom there. They were locally known as Aham people. आणि इसवी सन 13व्या शतकात शान जमातीचे जे लोक होते ते ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. तेथे त्यांनी आपले राज्य जे आहे ते स्थापन केले. स्थानिक लोक या लोकांना ओहम असे म्हणू लागले. While Aurangzeb ruled, the Ahom had a prolonged struggle with the Mughals. The Mughals attacked the Ahoms region. The Ahoms united under the leadership
of Gadadhar Singh, Commander Lachit Borphukan gave an intense battle against the Mughals. The Oham used the guerrilla technique in the conflict against the Mughals. It became impossible for Mughals to create a strong base in Assam. औरंगजेबच्या काळात ओहमचा मुघलांशी दीर्घकाळ असा संघर्ष झाला. मुघलांनी ओहमच्या प्रदेशावर आक्रमण केले. गदाधर सिंह याच्या नेतृत्वाखाली ओहम संघटित झाले आणि लाच्छित बडफुकन या सेनानीने मुघलाविरुद्ध तीव्र असा संघर्ष केला. ओहमने मुघलांच्या विरोधात संघर्षात गनिमी युद्धतंत्र जे होते, गोरिल्ला टेक्निक जी होती, तिचा अवलंब केला. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय सांगितलंय. कॉन्फ्लिक्ट विथ द सिख्स म्हणजे सिखांशी संघर्ष. द 9th गुरु ऑफ द सिख्स, गुरु तेग बहादुर, protest strongly against Aurangzeb's policy of religious intolerance. Aurangzeb imprisoned him and beheaded him in 1675 CE. After him, Guru Gobind Singh became the Guru of the Sikhs. शिखांचे 9वे गुरु होते गुरु तेग बहादूर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र अशी नापसंती जी होती ती दर्शवली होती आणि औरंगजेबाने त्यांना कैद करून 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला. म्हणजेच त्यांचं शिर जे आहे ते त्यावेळेस त्यांनी उडवलं होतं आणि त्यांच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले. Guru Gobind Singh organized his followers and encouraged their martial spirit. He organized the Sikh youth into a fighting force called the Khalsa Dal. Their headquarters were at Anandpur. Aurangzeb sent his army to fight the Sikhs. His army attacked Anandpur. Although the Sikhs fought fiercely, they did not succeed. After that, Guru Gobind Singh came to the Deccan in 1708 CE. There was an attempt on his life when he was at Nanded. Soon after, the Guru succumbed to his wounds. गुरु गोबिंद सिंग जे होते ते त्यानंतर शिखांचे गुरु झाले आणि गुरु गोविंद सिंग यांनी आपल्या अनुयायांना संघटित करून म्हणजे एकत्र करून त्यांच्यातील लढाऊ वृत्ती जी होती तिला प्रोत्साहन दिले. लढाऊ शीख तरुणांचे एक दल उभे केले, त्याला खालसा दल असं म्हणतात. आनंदपूर हे त्यांचं प्रमुख केंद्र होतं. औरंगजेबाने शिखांविरुद्ध सैन्य पाठवले. त्याच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला केला आणि त्यावेळी शिखांनी प्रखर अशी जी झुंज होती ती दिली होती, पण त्यांना यश काही आले नाही. आणि यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले. इसवी सन 1708 मध्ये नांदेड मुक्कामी त्यांच्यावर हल्ला झाला आणि पुढे त्यातच ते निधन पावले. त्याच्यानंतर कॉन्फ्लिक्ट्स विथ राजपूत्स. आता राजपुतांशी संघर्ष. Akbar had secured the cooperation of the Rajputs with his policy of amicable relations. Aurangzeb could not obtain the cooperation of Rajputs. After the death of Rana Jaswant Singh of Marwar, Aurangzeb annexed his kingdom to the Mughal Emperor. Durgadas Rathod crowned Jaswant Singh's minor son Ajit Singh as the king of Marwar. Durgadas Rathod fought hard against the Mughals. Aurangzeb sent Prince Akbar to Marwar to crush the resistance of Durgadas. Prince Akbar joined hands with Rajputs and rose in revolt against Aurangzeb, and after an effort was made to seek help from the Marathas in Maharashtra. In this revolt, Durgadas Rathod continued this struggle against the Mughals for the existence of Marwar.
अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य जे आहे ते त्यावेळेस मिळवलं होतं, पण औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही आणि मारवाड राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबने मुघल साम्राज्यास जोडून घेतले आणि दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याला मराठवाड्याच्या गादीवर बसवले. दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले आणि अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा हा संघर्ष जो होता तो चालू ठेवला. त्याच्यानंतर कॉन्फ्लिक्ट विथ मराठाज. आता मराठ्यांशी संघर्ष. In Maharashtra, Swarajya was established under the leadership of Shivaji Maharaj. In his effort to establish Swarajya, Shivaji Maharaj had to fight the Mughals too, along with the other enemies. Aurangzeb came down to the Deccan after the death of Chhatrapati Shivaji Maharaj with the intention of conquering the whole of South India. But the Marathas offered stiff resistance to Aurangzeb and defended their independence. We shall study this struggle later on. मराठ्यांशी संघर्ष त्यावेळेस बघा कसा होता. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नामध्ये इतर शत्रूंबरोबरच मुघलांशी सुद्धा संघर्ष करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दख्खनमध्ये आला, पण मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला आणि आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. आणि या सर्व संघर्षाची माहिती जी आहे ती आपण लेटर ऑन म्हणजेच नेक्स्ट म्हणजे पुढे पाहणारच आहोत. ओके, सो फ्रेंड्स, आपला हा जो चॅप्टर आहे इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअरही नक्की करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.